1 वाटी बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड आपण घातली आहे, ओवा आणि इथं भरपूर तीळ वापरतोय. चवीनुसार मीठ घातले, त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण इथं वापरली आहे. मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त हवं. अर्धा कप चिंचगुळाचं पाणी आणि साध्या पाण्याचा वापर करून घट्टसर आपल्याला इथं हे पीठ भिजवून घ्यायचंय. आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि आळूच्या पानाच्या मागच्या बाजूला पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचंय. 5 ते 6 पानं एकावर एक मी ठेवली कारण कोवळी पानं होती एकदम, आणि त्याचा आपल्याला एकसारखा रोल बनवून घ्यायचा आहे. पूर्ण रोलला आपण इथं पीठ लावून घेतलंय. मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवून हा जो रोल आहे तो आपल्याला मध्यम आचेवरती 15 मिनिटांसाठी चांगला शिजू द्यायचा आहे. रोल थंड झाल्यानंतरच त्याचे आपण काप करून घेतोय, म्हणजे काप व्यवस्थित होतात. गरम तेलामध्ये मस्त रंग चेंज होईपर्यंत हे काप जे आहेत किंवा आळूची वडी जी आहे ती तळून घेतली. खुसखुशीत मस्त अशी वडी तयार झाली. धन्यवाद.